शिवसेनेवरून महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आणि खासदार प्रणिती शिंदे आमने सामने आल्यात। विरोधकांना लाडकी बहीण योजनेची ॲलर्जी आहे अशी टीका आदिती तटकरेंनी केली। तर विरोधकांची भूमिका दुटप्पी असल्याचे देखील त्यांनी म्हटलंय। दरम्यान लाडकी बहीणमुळे महाराष्ट्र दिवाळखोर झालाय अशी टीका खासदार प्रणिती शिंदेंनी केली। की बहीण हा एक जुमला होता इलेक्शनसाठी, तो त्यांनी व्यवस्थित त्या ठिकाणी खेळला। आज लाडक्या बहिणीच्या योजनेमुळे पूर्ण महाराष्ट्र हा दिवाळखोर झाला आहे असा रिपोर्ट येत आहे। इतर योजनांचे पैसे सगळे थांबवले गेले, आता नाही आहेत, रिकाम्या पडल्या सगळ्या तिजोऱ्या आणि ह्या योजनेकडे वळवले। मला असं वाटतं की सुरुवातीपासूनच विरोधकांना लाडकी बहीण योजनेची थोडी एलर्जी राहिलेली आहे। एका बाजूला ते म्हणतात की 1500 जर तुम्ही महिलांना दिलेत तर राज्य एकदम आर्थिकरित्या खपाट्याला जाईल, पण दुसऱ्या बाजूला त्यांच्याच मॅनिफेस्टोमध्ये 3000 आम्ही लाडक्या बहिणींना देऊ अशा पद्धतीचं त्यांनी आश्वासन दिलेलं होतं। त्याच्यामुळे हा दुटप्पीपणा आहे आणि हा सुरुवातीपासूनच आम्हाला पाहायला मिळालेला आहे। तर दुसरीकडे लाडकी बहीण योजनेच्या जे निकष आहेत त्यावरून राज ठाकरेंनी महायुती सरकारला टोला लगावलाय। निवडणुकीच्या आधी सरसकट बहिणी लाडक्या होत्या, आता बहिणी नावडती आणि लाडकी विभागणार असं दिसतंय असा टोला राज ठाकरेंनी लगावलाय। बघा राज ठाकरेंनी काय ट्विट केलं आपण पाहूया। राज ठाकरे म्हणतात, निवडणुकीच्या आधी सरसकट लाडक्या असणाऱ्या बहिणी आता नावडती आणि लाडकी अशा पद्धतीनं विभागल्या जाणार असं दिसतंय। असं धरसोडे पण सावित्रीबाईंच्या स्मारकाच्या बाबतीत दिसू नये। पुन्हा एकदा ज्ञान गंगोत्री सावित्रीबाईंच्या स्मृतीला अभिवादन। राज ठाकरेंच्या ट्विटनंतर वळूया पुढच्या बातमीकडे। एसबी पोलीस आपल्यावर नजर ठेवत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेला आहे। आव्हाड यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद सुरू असताना साध्या वेशातील पोलीस या पत्रकार परिषदेमध्ये घुसले। आव्हाडांनी केलेल्या आरोपानुसार पोलिसांनी पत्रकार परिषदेचं चित्रीकरण देखील केलं। या घटनेवर आव्हाड यांनी संताप व्यक्त केलाय। विरोधी पक्षाच्या नेत्यांवर पोलीस का वॉच ठेवतायत असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केलाय। आव्हाड पळाले, जितेंद्र आव्हाड बोलले नाहीत, तेव्हा कृपा करून माझ्यावर नारळ फोडू नका। या असल्या प्रकाराने तणाव निर्माण होऊन आमचं शहर बदनाम करू नका एवढीच विनंती। पुढच्या बातमीकडे ठाकरे गटाच्या मुखपत्रातून मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक करण्यात आलेलं आहे। गडचिरोलीत संविधानाचं राज्य येत असेल तर फडणवीस कौतुकास पात्र असल्याचं मुखपत्रात म्हटलंय। एकीकडे फडणवीसांचे गोडवे गात असताना माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर मात्र निशाणा साधण्यात आलाय। तर ठाकरे गटाच्या मुखपत्रात करण्यात आलेल्या कौतुकावर फडणवीसांनी केवळ 2च शब्दात उत्तर दिलंय। देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत। सरकारशी किंवा त्यांच्याशी आमचे नक्कीच राजकीय मतभेद आहेत, पण त्यांनी एखादं चांगलं पाऊल उचललं असेल आणि ते राज्याच्या हिताचं आहे, राज्याची सुरक्षा, कायदा सुव्यवस्था, राज्याची सामाजिक समीकरणं यांना दिशा देणारा असेल तर सर्व राजकीय वैर दूर ठेवून त्याचं कौतुक केलं पाहिजे। ही कायम शिवसेनेची भूमिका हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून आहे। तुमचं अभिनंदन, सामना तुला अभिनंदन झाले। आज गडचिरोली बाबत अभिनंदन केले सामनाने तुमचं, चांगला आहे, धन्यवाद सर। तुमचं अभिनंदन, सामना तुला अभिनंदन झाले। आज गडचिरोली बाबत अभिनंदन केले सामनाने तुमचं, चांगला आहे, धन्यवाद। राज्यातल्या बातम्यांचा वेध घेतल्यानंतर तर वळूया चीनमधील एका धक्कादायक बातमीकडे। 2020 मध्ये जगभरात थैमान घातलेल्या कोरोना संकटानंतर आता चीन आणखीन एका धोकादायक व्हायरसच्या विळख्यात सापडलाय। HMPV म्हणजेच ह्युमन मेटापिओ व्हायरस नावाचा व्हायरस वेगानं पसरतोय, त्यामुळे चीनमधील परिस्थिती बिघडत चालली आहे। रुग्णालयांमध्ये मोठी गर्दी दिसते, तर स्मशानभूमी जागा नसल्याचं चित्र पाहायला मिळतंय। या व्हायरसनं चीनमध्ये कोरोनासारखा कहर केला आहे। बघा चीनमधील या नव्या घातक व्हायरसची लक्षणं काय आहेत, त्याचा प्रसार कसा होतोय आणि त्यावर उपाय काय आहेत आपण पाहूया। बघा सर्दी, खोकला, जुलाब ही लक्षणं आहेत त्या व्हायरसची। HMPV नावाचा व्हायरस आहे। कसा प्रसार होतो तर खोकला, शिंका किंवा संक्रमित लोकांच्या संपर्कात आल्यानं संसर्ग होतो। संसर्गाचा कालावधी हा 3 ते 5 दिवसांचा असतो। लहान मुलं आणि वृद्ध व्यक्तींना लवकर संसर्ग होतो।
HMPV कुठलीही लस उपलब्ध नाही, त्यामुळे हा व्हायरस अधिक घातक ठरू शकतो. काय काळजी घ्याल तर मास्क घाला, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, वारंवार हात स्वच्छ धुवा. चीनमधल्या बातमीनंतर पुन्हा एकदा आपण राज्यातल्या बातम्यांकडे वळूया. बातमी आहे पावसासंदर्भातील. देशभरात जानेवारी ते मार्च महिन्यात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला. अगदी महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. विशेष म्हणजे जानेवारीत किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे, त्यामुळे थंडी कमी राहणार आहे. मात्र उत्तर महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशमध्ये थंडीच्या लाटाचा कालावधी अधिक राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. राज्यातील गायब झालेली थंडी आता पुन्हा परतलेली आहे. विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानाचा पारा हा 10 अंशांच्या खाली घसरलाय, तर आज राज्यात सरासरी तापमानात 3 ते 4 अंशांची घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. काल नागपूरमध्ये राज्यातील निचांकी 8.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेले, तर धुळे, गोंदिया, भंडाऱ्यात किमान तापमान 10 अंशांखाली घसरलंय. बघा, नागपूरमध्ये 9 अंश सेल्सिअस तापमान, वर्ध्यामध्ये 10, गोंदियामध्ये 10. बघा, आपण विदर्भातील तापमान बघतोय तिन्ही जिल्ह्यातलं. अहिल्यानगरमध्ये 11, चंद्रपूरमध्ये 12, अमरावतीमध्ये 12. त्यानंतर पुण्यात 12, बीडमध्ये 13, महाबळेश्वरमध्ये 13 आणि संभाजीनगरमध्ये 14 अंश सेल्सिअस. बघा, राज्यभरात थंडीचा कडाका आहे. पावसाच्या बातमीनंतर आता बातमी आहे पुढची नवी मुंबईतून. एपीएमसीमध्ये भाज्यांच्या दरात मोठी घसरण झालेली आहे. एपीएमसीमध्ये तब्बल भाजीपाल्याच्या 650 गाड्यांची आवक झालेली आणि आवक वाढल्यामुळे दर घसरलेले आहेत. नवी मुंबईतील मार्केट यार्डमध्ये भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे, त्यामुळे दर घसरलेले आहेत. तब्बल 650 गाड्या दाखल झाल्यात. बघा, फ्लॉवरचा दर आहे 30 ते 40 रुपये, कोबीचा आहे 30 ते 40 रुपये प्रति किलो दर येते. टोमॅटो आहे 40 ते 60 रुपये, वांगी 40 ते 60 रुपये, पडवळ 40 ते 60 रुपये, भेंडी 80 रुपये, मटार 60 रुपये, तोंडली 80 ते 100 रुपये, गवार 80 ते 100 रुपये, कोथिंबीरची जुडी 20 ते 30 रुपये, मेथीची जुडी 10 ते 20 रुपये. भाज्यांचे दर घसरल्यानं सर्वसामान्य ग्राहकांना मात्र मोठा दिलासा मिळाला. आता पुढच्या बातमीकडे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा ऑक्सफोर्ड विद्यापीठानं आता सन्मान केला आहे. सावित्रीबाईंच्या नावानं शिष्यवृत्ती सुरू करण्यात आलेली आहे. सोमरविले महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती दिली जाते आणि या शिष्यवृत्तीत शिक्षणाची सर्व फी, जेवण खर्चासह अनेक सुविधा मोफत दिल्या जात आहेत. गेल्या 2 वर्षांपासून शिष्यवृत्ती सुरू केलेली आहे. पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या SC, ST, OBC, आदिवासी विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते. आता 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही कॉफी करत असाल तर सावधान, कारण तुमच्यावर आता तिसऱ्या डोळ्याची नजर असणार आहे. परीक्षेसाठी CCTVसह व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील आता करण्यात येणार आहे. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी आता परीक्षा केंद्रांवर CCTV कॅमेरे बंधनकारक करण्यात आले आहेत. त्यासोबतच सहाय्यक परीक्षकांच्या मोबाईलवरून प्रत्येक केंद्रावरील पेपर संपेपर्यंत हालचाली टिपण्यात येणार आहेत. त्या हालचालींवर वॉच ठेवण्यासाठी शिक्षण विभागात वॉर रूम तयार करण्यात येणार आहे. पुढची बातमी आता कोल्हापुरातून. झेडपी शाळेत सिंघम चित्रपटातील डायलॉगवर रील्स केल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापूर जिल्ह्यात आता समोर आलेला आहे. करवीर तालुक्यातील दऱ्याचे वडगावमधील शाळेत माजी विद्यार्थ्यानं हा प्रताप केला. रील्स तयार करण्यासाठी शाळेतील साहित्याचा वापर करण्यात आलाय. दरम्यान मुख्याध्यापकांनी आपणच फोटो काढण्यासाठी परवानगी दिली होती अशी धक्कादायक कबुली दिली. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता संताप व्यक्त होतोय. जानता भी है तू मेरे को, हाँ मेरे पावर को
जानता हूं, मर्डरर है तू साला। फाइल भी पढ़ी है मैंने तेरी और पावर भी देख लिया। 4 घंटे के अंदर कुत्ते की तरह भागकर आ गया। आईडी दिखा। कोल्हापूरनंतर पुढची बातमी ठाण्यातून। मुंब्रा परिसरात पुन्हा एकदा मराठी अमराठी वाद झालेला आहे। यानंतर वादातील मराठी तरुणानं मनसे नेते अविनाश जाधव यांची भेट घेतली। तर मराठी भाषा संदर्भात कोणी काही बोललं तर घरात घुसून मारू असा इशारा आता मनसे नेते जाधव यांनी दिला। विशाल गवळी नावाचा मराठी व्यक्तीनं फळ विक्रेत्याला मराठीमध्ये बोलायला सांगितल्यामुळे हा वाद झाला होता। त्याला मराठीमध्ये विचारा, हा किती रुपये किलो आहे? तो बोलतो मला मराठी येत नाही। मी बोललो मराठी येत नाही तर तू किती वर्ष झालं तुला? तो बोलतो 10 वर्ष। महाराष्ट्र राहतो ते कशाला? तो बोलतो मी बोललो मी मराठीतच बोलणार। मग असा वादवाद झाला। मग असा आस्ते 10-15 जण जमले। परत त्यांनी कोणाला जर बोलवलं तर चष्मावाला का होतं मला पण माहीत नाही, त्यांनी बोलवलं एकाला। मग आस्ते 50-60 जण जमायला लागले। शिवा देत होते, पाटणं एक मारत होता, धमकी देत होते। बोलतं दम येतो बोल किती काय ऐसे धमकी देत होते। तो मुंब्रा बंद करेगा क्या? ठाण्यातल्या या घटनेवर खासदार संजय राऊतांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। पद्धत चुकत असेल पण भावना लक्षात घ्या, या राज्यात राहणाऱ्यांना मराठी आलंच पाहिजे। आम्ही उत्तर प्रदेशला जातो, आम्ही हिंदीतच बोलतो। दिल्लीत जाऊन आम्ही हिंदीतच बोलतो। बिहारला जाऊन आम्ही हिंदीतच संवाद साधतो। हे बरोबर आहे। पश्चिम बंगालला गेल्यावर सुद्धा आम्ही शक्यतो काही संवाद बंगालीतून साधण्याचा प्रयत्न करतो। आम्हाला अभिमान आहे की त्या राज्याच्या भाषेची अस्मिता ही सगळ्यांनी टिकवायला पाहिजे। ठाण्यातल्या बातमीनंतर वळूया आता पुढच्या बातमीकडे। सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची भेट घेतलेली आहे। खासदार सोनवणे यांनी आयोगात या प्रकरणाची तक्रार केलेली आहे। आयोगानं दखल घेऊन चौकशी करावी अशी मागणी आता खासदार बजरंग सोनवणे यांनी केलेली आहे। राष्ट्रीय मानवाधिकार यांना जे मी पत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये माझी एवढीच मागणी आजच्या दृष्टीने की या मर्डर केसमध्ये आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि याच्या जे काही पोलीस यंत्रणा जे कोणी दोषी आहेत त्याच्यात मी दराडे नावाच्या PIच्या बाबतीत मी बोललेलो आहे। गणेश मुंडे हे 2 माणसं मला जेवढं दिसतंय प्राथमिक याच्यामध्ये की या दोघांचा याच्याशी काही ना काही या खंडणीखोर माणसांची या खंडणीच्या आरोपात असणाऱ्या लोकांशी संबंध आहे। त्याच्यामुळे यांना तपासलं पाहिजे, त्यांचे CDR काढले पाहिजेत, म्हणजे आमच्या मर्डरच्या केसला त्याची लिंक होईल आणि ही लिंक असतील तर यांना सह आरोपी केलं पाहिजे। आता राज्यभरातल्या आणखी काही घडामोडींचा आपण वेगवान आढावा घेऊया न्यूज पॉइंट 20 मधून। ठाकरे गटाच्या मुखपत्रातून मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक करण्यात आलंय। गडचिरोलीत संविधानाचं राज्य येत असेल तर फडणवीस कौतुकाला पात्र असल्याचं मुखपत्रात म्हटलंय। एकीकडे फडणवीसांचं गोडवे गात असताना माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर मात्र निशाणा साधण्यात आलाय। चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये महात्मा फुले यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं। या कार्यक्रमाला शरद पवार आणि छगन भुजबळ एकाच व्यासपीठावर येणार आहेत। मंत्रिपद न मिळाल्यानं छगन भुजबळांनी नाराजी व्यक्त केली होती। महाराष्ट्र आता थांबणार नाही, परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र अग्रेसर असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान राज्यात मोठा FDI तर 95% गुंतवणूक फक्त 6 महिन्यात झाली असंही ते म्हणाले। 2 कोटी रुपये खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। कराडनं पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांशी फोनवर संभाषण झाल्याचं विष्णू चाटेंनी कबुली दिली आहे। CIDनं न्यायालयात सादर केलेल्या अहवालात हा मोठा खुलासा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सरपंच संतोष देशमुखांचा भाऊ धनंजय देशमुख यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केलेत। बाहेरील लोक थेट वाल्मिक कराड असलेल्या पोलीस कोठडीपर्यंत जातात असा आरोप करत तुरुंगात त्याला मिळत असलेल्या सुविधांबाबत थेट पोलीस अधीक्षकांना पत्र लिहिले। दुसरीकडे धनंजय देशमुख यांना पोलीस संरक्षण देण्यात आले। देशमुख कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्याची मस्साजोग ग्रामस्थांची मागणी होती। अधीक्षकांनी ही मागणी मान्य केली। पोलीस अधीक्षकांनी संरक्षण दिले। दरम्यान सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपींची माहिती देणाऱ्याला पोलीस आता बक्षीस त्यांनी जाहीर केलेलं आहे। पोलिसांनी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे या 3 आरोपींना फरार घोषित केलंय। त्यांचा पोलीस पथकाकडून आता शोध सुरू आहे।
सीआयडी कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडनं 24 तास मदतनीस देण्याची मागणी केली. या संदर्भात कराडनं न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानं आपल्याला स्लीप एम्निया आजार असल्याचा दावा केला. बहिणीकडे कार आणि नोकरी असेल तर ती बहीण लाडकी नसणार आहे, कारण सरकारनं लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी करायला सुरुवात केली. तसंच 2.5 लाखांचं उत्पन्न असणाऱ्यांनाच फक्त योजनेचा लाभ मिळणार आहे, असं मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं. मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर राज्याचे पणन आणि राज्य शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल पहिल्यांदाच नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. नंदुरबारच्या भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीनं मंत्री जयकुमार रावलांचा जाहीर सत्कार करण्यात आला. मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या अशी मागणी राष्ट्रवादीच्या आमदारांनी अजित पवारांकडे केली. सरपंच संतोष देशमुख प्रकरणामुळे मराठा नेत्यांची कोंडी झाल्याची भावना आहे आणि याचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला फटका बसण्याची भीती देखील काही आमदारांनी व्यक्त केली. त्यामुळे अजित पवार आता काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. देवेंद्र फडणवीस माऊलींचा आशीर्वाद घेण्यासाठी आळंदीमध्ये दाखल होते. यावेळी ग्रामस्थांकडून इंद्रायणी प्रदूषणमुक्त करण्यासाठी फडणवीसांना निवेदन दिलं. त्यावेळी फडणवीसांनी इंद्रायणी प्रदूषणमुक्त करण्याचं ग्रामस्थांना आश्वासन दिलं. सावित्रीबाई फुलेंच्या जन्मगावी नायगाव येथे स्मारक उभारण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांनी केली. स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचं देखील फडणवीसांनी सांगितलं. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतलंय. सहकुटुंब त्र्यंबकेश्वराची विधिवत पूजा देखील त्यांनी केली. दरवर्षी शिवराजसिंह चौहान सहकुटुंब नाशिकमधील त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला येत असतात. आधी माझी वेळ घेतली नसल्याचं म्हणत अजित पवारांनी आयोजकांना खडसावल्याचं एका जबाबदार व्यक्तीने सांगितल्याची माहिती आहे. चाकणच्या कार्यक्रमासाठी शरद पवार आणि भुजबळांची वेळ फायनल झाल्यानंतर अजित पवारांकडे आयोजक गेले होते. राजधानी नवी दिल्लीसह अनेक शहरांमध्ये थंडीमुळे धुक्याची चादर पसरली. याचा दिल्लीत येणाऱ्या आणि दिल्लीतून निघणाऱ्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम झालेला आहे. तब्बल 24 रेल्वे गाड्या उशिरानं धावत आहेत. विमान वाहतुकीवर देखील धोक्याचा परिणाम जाणवतोय. दिल्लीला थंडीचा येलो अलर्ट दिला गेलाय. यवतमाळवरून पुण्याला जात असताना वाहन चालकाचा डोळा लागल्यानं अपघात झाला. अपघातात 3 जण किरकोळ जखमी झाले आहेत. स्थानिकांनी अपघातग्रस्तांना तातडीनं मदत केली. जखमींना उपचारासाठी यवतमाळ रुग्णालयात दाखल केलं. उल्हासनगरमध्ये भरधाव कारनं 3 वाहनांना धडक दिलेल्या अपघातात सुदैवानं 4 वर्षाचा मुलगा बचावलाय. या प्रकरणी स्थानिकांनी कार चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिलं. आरोपी 19 वर्षांचा युवक आहे. त्याच्याकडे गाडी चालवण्याचा परवाना आहे की नाही हा प्रश्न आता उपस्थित होतो. पिंपरी चिंचवड शहरातील वाल्हेकरवाडी रोडवर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं 3 ते 4 वाहनं एकमेकांवर आदळलेली आहेत. सुदैवानं वाहनांचा वेग कमी असल्यानं कोणी जखमी झालं नाही, मात्र वाहनांचं नुकसान झालं. नाशिकच्या मनमाड मालेगाव महामार्गावर माल वाहतूक ट्रक रस्त्यालगत असलेल्या विहिरीत पडल्याची घटना घडली. 50 फूट खोल असलेल्या विहिरीत 40 फूट पाणी असून ट्रक बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. मध्य रेल्वेकडून रविवारी कामशेत ते तळेगाव दरम्यान विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी सकाळी 11 ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल. यावेळी 6 एक्सप्रेस गाड्या उशिरानं धावतील तर 5 लोकल रद्द करण्यात आल्या. नागपूर विद्यापीठानं महाविद्यालयांना परीक्षेसाठी दिलेलं सामान खराब निघालेलं आहे. विद्यापीठ अधिसभेच्या बैठकीत हा मुद्दा गाजलाय. शिवाय परीक्षेआधी नवीन सामान न दिल्यास परीक्षेवर बहिष्कार घालण्याचा इशारा देण्यात आला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित 114 उच्च महाविद्यालयांपैकी 68 उच्च महाविद्यालयांना पूर्ण वेळ प्राचार्यच नाहीत.
रोस्टर तपासणी आणि भरती बंदमुळे अशी अवस्था झाल्याचं विद्यापीठ आणि महाविद्यालयांकडून सांगितलं जातं. नंदुरबार जिल्ह्यात पपईचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं आहे. मात्र यंदा सततच्या वातावरण बदलामुळे पपई पिकावर मोझेक आणि डावणी रोगाचा प्रादुर्भाव झालाय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या संपूर्ण पपईच्या बागाच धोक्यात आल्या. हवामान बदलाचा मोठा फटका आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय, कारण आंब्याचा मोहर मोठ्या प्रमाणात गळतोय. आंब्याच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये पत्र्याचं शेड उभारलेल्या तब्बल 56 गाळेधारकांना बाजार समितीनं दुसरी नोटीस बजावली. पहिल्या नोटीसला उत्तर दिलं नसल्यानं दुसऱ्या नोटीसला मुदतीत उत्तर द्यावं लागणार आहे. उत्तर न दिल्यास गाळ्यावर हातोडा टाकला जाणार आहे. वाशिम जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे संचालक योगेश कुंभेजकर यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली आणि मार्गदर्शन केलं. यावेळी पीक परिस्थिती जाणून घेण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना लागणाऱ्या नवीन तंत्रज्ञान आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिले. वाशिममध्ये रब्बी हंगाम अर्धा संपला आहे, तरी हजारो शेतकरी सिंचनासाठी सौर कृषी पंपाच्या प्रतीक्षेत आहेत. शासनाच्या मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत 5219 शेतकऱ्यांनी पैसे भरले. यातील 3206 शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न अजूनही कायम आहे. याचा परिणाम उत्पादनावर होण्याची शक्यता आहे. धाराशिवमध्ये अनेक ठिकाणी सौर प्रकल्प उभारण्यात आलेत. मात्र तरी पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांची रात्रपाळी सुरूच आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी नारंगवाडीच्या सौर प्रकल्पाला भेट दिली. यावेळी दिवसा वीज देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. खेड तालुक्यातील कडूस गावात एका शेतकऱ्यानं बैलाच्या मृत्यूनंतर त्याचा दशक्रिया विधी केलाय. बैल हा शेतकऱ्याचा सगळा सोबती, त्यामुळे आयुष्यभर शेतकऱ्यांची साथ देणाऱ्या बैलाप्रती अनोख्या रीतीनं कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. देशोदेशीच्या स्थलांतरित पक्ष्यांची पंढरी ठरलेल्या उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात विदेशी पक्ष्यांच्या आगमनाला सुरुवात झाली आहे. या पक्ष्यांचे थवे पाहण्यासोबतच त्यांच्या जलक्रीडा पाहण्यासाठी, त्यांचं विहंगम छायाचित्र काढण्यासाठी पक्षप्रेमी आणि छायाचित्रकार गर्दी करत आहेत. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात दरडग्रस्त तळीये गावातील 7 वाड्यांना पाण्याची समस्या भेडसावते. या गावासाठी वरण धरणातून पाणी पुरवठा प्रस्तावित आहे, पण अद्यापही त्याचं काम सुरू झालं नाही. योजना सुरू होत नाही तोवर शासनानं पाण्याचा पुरवठा करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली. सांगलीच्या विटा शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन कुंडल गावी फुटलेली आहे. त्यामुळे कुंडल इथे अनेक घरांमध्ये पाणी शिरलं, साहित्याचं मोठं नुकसान झालंय. या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करत कुटुंबांना नुकसान भरपाई देण्याची मागणी नागरिकांनी केली. राज्यभरातल्या बातम्यांचा वेगवान आढावा घेतल्यानंतर वळूया आता पुढच्या रिपोर्टकडे. तुम्ही चहाच्या टपरीवर पांढऱ्या शुभ्र कागदी कपात चहा पिताय? जर तुमचं उत्तर हो असेल तर तुम्हाला कॅन्सर होण्याची शक्यता आहे. त्याचं नेमकं कारण काय पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. टपरीवर चहा पिताय? सावधान. तुम्ही पिताय प्लास्टिक चहा? For the fakeness, if you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do so instinctive and so passionate. Every word I move so descriptive like an adjective. I got a vendetta against people who patent it. Being negative when you should be getting after it. I got facts over tracks, this and that, spitting slow, spitting fast, got the road, got the gas, think I'm okay at last, but I don't know if that can erase all the past and the pettiness, a reflection of the emptiness, hilarious, you think you're worth my time, you're delirious, mysterious, because you are lying to make exterior, inferior, you know I'll always be a bit superior, get off of me, this ain't no humble brag, I want you to hear words, you can say them back, I want you to feel free from the chains that last, and to believe in what you got, it was built to last, yeah. चहामुळे प्लास्टिक वितळतं. एका कपातून 25,000 प्लास्टिक मायक्रॉन पोटात जातात. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If
If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no आझाद संघटनेनं या कपांवर बंदीची मागणी केली होती आणि आता या चहाच्या कपांवर जिल्हाधिकाऱ्यांनी बंदीचे आदेश जारी करत बुलढाण्यात या कपांवर बंदी घातली आहे. तसेच प्लास्टिकच्या कपमध्ये चहा पिल्यामुळे प्लास्टिकमध्ये जे रिलेटेड काही त्याच्यातले केमिकल्स असतील, ज्याला मायक्रो केमिकल्स असे म्हणू आपण, ते त्या हॉट वॉटर किंवा हॉट ड्रिंकमध्ये मिक्स होतात, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने पॉलिस्टर असेल, PVC असेल किंवा BPA नावाचा घटक असतात आणि हे जे घटक आहेत ते इंटेस्टायनल टिश्यूज जे असतात त्याला सुद्धा क्रॉस करतात आणि ब्लड ब्रेन बॅरियर सुद्धा क्रॉस करण्याची यांच्यामध्ये ताकद असते. वापरायला सोपे आणि यूज अँड थ्रो असणारे हे कप नकळत आपल्याला गंभीर आजाराच्या दिशेनं नेत असतात. कॅन्सर पसरवणाऱ्या या कपावर आता कडक कारवाई होणं गरजेचं असून बुलढाण्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयाची राज्यभरात अंमलबजावणी होण्याची नितांत गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. नायगावच्या कार्यक्रमात फडणवीस आणि भुजबळांकडून एकमेकांचं कौतुक. फडणवीस भुजबळांची एकमेकांसाठी शेरोशायरी. शरद पवार, अजित पवार आणि भुजबळ आज एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता. पुण्यात फुलेंच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणासाठी एकत्र उपस्थित राहणार का, याकडे लक्ष. बीडचं पालकमंत्रीपद अजित पवारांकडे जाण्याची शक्यता. सुनील तटकरेंचं सूचक विधान. धनंजय मुंडेंचा पत्ता कट होणार असल्याची सूत्रांची माहिती. सावित्रीबाई फुलेंच्या जन्मगावी नायगावला स्मारक उभारणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा. नक्षलवाद नष्ट करण्यासाठी फडणवीसांनी उचललेलं पाऊल कौतुकास्पद. ठाकरे गटाच्या मुखपत्रातून मुख्यमंत्र्यांवर स्तुतिसुमन. चीनमध्ये कोरोनानंतर नव्या व्हायरसमुळे विध्वंस. रुग्णालयामध्ये मोठी गर्दी तर स्मशानभूमीत जागा नाही. नमस्कार, मी गिरीश निकम. साम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्तानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी एकमेकांचं अगदी तोंड भरून कौतुक केलंय. विशेष म्हणजे शेरोशायरीतून दोघांनी एकमेकांबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. त्यामुळे हा केवळ कौतुक सोहळा होता की भुजबळांच्या पक्षांतराची नांदी, याबाबत आता राजकीय विश्वात जोरदार चर्चा रंगू लागली. धन्यवाद सरपंच मॅडम. आपण आजही आम्हाला मुलींना शिकवायचं म्हणजे जीवावर येत आहे, पण आपण निर्णय घेतले की मुलींना शिकवा, डॉक्टर करा, इंजिनियर्स करा, त्यांचा खर्च सरकार करू. देवेंद्रजी, सावित्रीबाईंचंच काम पुढे आपण नेत आहात हे लक्षात ठेवा. म्हणून सगळ्यांच्या वतीनं आपल्याला धन्यवाद. आणि तुमच्या नेतृत्वाखाली हे सगळं काम जरूर उभं राहील. आणि मी एवढंच सांगेन, वाकिफ कहा जमाना हमारी उड़ान से, वाकिफ कहा जमाना हमारे उड़ान से, वो और थे जो हार गए आसमान से. तुम्ही शेर म्हटला म्हणून मी शेर म्हणतो तुमच्याकरता. मैं अकेला ही चला था जानिबे मंजिल, मगर लोग आते गए कारवा बनता गया. अशा प्रकारे जे काम तुम्ही सुरू केलं त्याच्यानंतर हळूहळू कारवा बनायला लागला आणि काम पुढे जायला लागलं. आज एक चांगलं स्वरूप हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पण मी तुमचं याकरता अभिनंदन करेन की तुम्ही हे ओळखलं की या ठिकाणी प्रेरणास्थळी तयार झाली पाहिजे आणि त्याची सुरुवात तुम्ही केली. याबद्दल निश्चितपणे मी तुमचं देखील मनापासून अभिनंदन करतो. मुख्यमंत्र्यांच्या शिरोशायरीनंतर पुढची बातमी आता बीडमधून. सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपींची माहिती देणाऱ्याला आता पोलीस यांनी बक्षीस जाहीर केलेलं आहे. पोलिसांनी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे या 3 आरोपींना फरार घोषित केलंय आणि त्यांच्या ठाव ठिकाणा माहिती देण्यासाठी बक्षीस जाहीर केलंय.
पोलीस पथकांकडून या तिघांचा आता कसून शोध सुरू आहे. फरार आरोपींच्या शोधासाठी मसाजोगच्या ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन केलं होतं. बघा, हे 3 आरोपी फरार आहेत ज्यांच्यासाठी आता बीडच्या पोलिसांनी बक्षीस जाहीर केलंय. सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे. पुढची बातमी आता बीडच्या पालकमंत्री पदाबाबत. बीडचं पालकमंत्री पद अजित पवार स्वीकारण्याची दाट शक्यता आहे. तसे संकेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलेत. बीडच्या पालकमंत्री पदाबाबत अजित पवारांशी चर्चा करणार असल्याचं तटकरे म्हणालेत. सरपंच हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचं नाव चर्चेत आलंय, त्यामुळे पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडेंचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता आहे. बीडच्या पालकमंत्री पदाबाबतचा निर्णय आता राष्ट्रवादीनं घ्यायचा आहे असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय. बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडे हे पूर्वी होतं, आताही त्यांनी मागितलेलं आहे त्यांच्या यादीमध्ये, आणि त्यांना जेव्हा ते जाईल त्या ठिकाणी पालकमंत्री कोण नेमाचा अधिकार त्यांच्या पक्षाचा आहे, त्यामुळे त्या पक्षाने निर्णय करायचा आहे. एक असं आहे की दुपारी विस्ताराने या विषयावरती मी नक्कीच त्या ठिकाणी बोलेन, कारण शेवटी हा अधिकार मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आहे. तर एकत्रितपणाने बसून त्या संदर्भामध्ये निर्णय त्या ठिकाणी घेते. पक्षाध्यक्ष म्हणून ज्या वेळेला चर्चा करायची आहे त्याला जरूर दादांच्या जवळ या विषयावरती मी चर्चा करेन. पुढची बातमी आता माजी आमदार बच्चू कडू यांच्या संदर्भात. कडूंनी उपमुख्यमंत्री शिंदेंकडे एक राजीनामा पाठवलेला आहे. दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियान अध्यक्षपदाचा आता कडूंनी राजीनामा दिलेला आहे. दिव्यांगांना अजूनही अनेक गोष्टी मिळत नसल्याच्या नाराजीमुळे कडूंनी हे पाऊल उचललेलं आहे. सुरक्षा देखील काढून घेण्याची मागणी त्यांनी केली. पदावर राहून आंदोलन करता येणार नाही आणि दिव्यांगांशी बेईमानी शक्य नाही असं कडूंनी लिहून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे आपला राजीनामा पाठवलेला आहे. दिव्यांग कल्याण मंत्रालय अध्यक्षपदाचा राजीनामा माजी आमदार बच्चू कडूंनी दिलेला आहे. दिव्यांगांना काही गोष्टी मिळत नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे त्यांनी राजीनामा पाठवला आहे. राज्यभरातल्या आणखी काय घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया टॉप 50 मधून. विदर्भात तुमसर मोहाडी कृषी उत्पन्न बाजार समितीत 2 दिवसांपासून व्यवहार ठप्प आहेत. माथाडी कामगार, हमाल, मापारी आणि टोपलेवाल्यांनी बाजार समितीच्या धोरणावर बहिष्कार घालत 2 दिवसांपासून आंदोलन पुकारलं. सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणातून रब्बी पिकांसाठी पाणी सोडावं यासाठी आता युवा सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलेलं आहे. युवा सेनेचे जिल्हा प्रमुख गणेश शिंगळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं. पाणी सोडा, पाणी सोडा, फडणवीस साहेब पाणी सोडा, पाणी सोडा, फडणवीस साहेब. रायगड जिल्ह्यातील महाड MIDCतील एका फार्मा कंपनीचं बांधकाम खैरेगाव हद्दीत सुरू आहे. हे काम केलं जाऊ नये यासाठी ग्रामस्थांचा आग्रह आहे. यावरून गावात देखील वाद निर्माण झालाय. कंपनी प्रशासनाची गाडी ग्रामस्थांनी रस्त्यात रोखून धरली. यावेळी कंपनी प्रशासन आणि ग्रामस्थांमध्ये बाचाबाची झाली. यवतमाळ जिल्ह्यात 113 शस्त्र परवान्यांचं नूतनीकरण करण्यात आलेलं आहे. या परवान्यांची चौकशी होणार आहे. आत्मसंरक्षणासाठी हे शस्त्र परवाने देण्यात आले होते. या शस्त्र परवान्याची मुदत 31 डिसेंबरला संपलेली आहे. तुळजापूरच्या बारूळजवळ पवनचक्की मारहाण प्रकरणी अखेर कंपनीच्या प्रतिनिधींसह इतरांवर देखील आता गुन्हा दाखल झालाय. मारहाण करण्यात आलेले शेतकरी ठोंबरे यांनी गुंडांवर कारवाई करावी यासाठी उपोषण केलं होतं. त्यानंतर आता ही कारवाई झाली. मुंबई ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आलेली आहे. दगडफेकीत एक्सप्रेसच्या C11 डब्याची काच फुटली. सुदैवाने यात कोणत्याही प्रवाशाला इजा झालेली नाही. सोलापूर जिल्ह्यातील जेऊर जवळ ही घटना घडलेली आहे. एक महत्त्वाची घडामोडी म्हणजे आता छगन भुजबळ आणि शरद पवार एकाच मंचावर आहेत. बघा, एका कार्यक्रमानिमित्तानं दोन्ही नेते आता एकाच व्यासपीठावर आलेले आहेत. या कार्यक्रमात आता छगन भुजबळ काय बोलणार याची उत्सुकताच आहे. एकीकडे देवेंद्र फडणवीस आणि भुजबळांनी एकमेकांवर स्तुतीसुमनं उधळली आहेत शेरोशायरीतून, तर दुसरीकडे आता आपण बघतो की शरद पवारांबरोबर एकाच मंचावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री छगन भुजबळ आलेले आहेत. सध्या छगन भुजबळ नाराज आहेत राष्ट्रवादीमध्ये. आता शरद पवारांशी त्यांचा संवाद होणार का हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे.
पुणे जिल्ह्यातील एका कार्यक्रमाच्या निमित्तानं छगन भुजबळ आणि शरद पवार हे एकाच मंचावर आलेले आहेत. यावेळी शरद पवारांशी छगन भुजबळ संवाद साधणार का याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. बोला क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, बोला क्रांती ज्योती सावित्रीबाई फुल्यांचा, जय ज्योती, जय ज्योती. याची देही याची डोळा पाहिला आनंदाचा सोहळा. खऱ्या अर्थाने शिक्षणाच्या जनक राहिलेल्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज जन्मदिन आणि याच दिनाचं औचित्य साधून आणि खऱ्या अर्थानं पूर्णाकृती असा पुतळा अनावरण करत असताना अभिमान वाटतो तुम्हा सर्व खेड तालुक्यातील सर्व वासियांना आणि खऱ्या अर्थानं चाकण वासियांना देखील. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या शुभ हस्ते आजचा हा अनावरण सोहळा संपन्न होत असताना अभिमान वाटेल सांगण्यासाठी 2001 मध्ये या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा पुतळा, त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा, त्याचबरोबर या ठिकाणी राजगुरुनगर या ठिकाणी पुतळ्याचं अनावरण झालं आणि आज पुन्हा एकदा पुणे जिल्ह्यातील एका कार्यक्रम होता. सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त सावित्रीबाईंच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी आता छगन भुजबळ आणि शरद पवार एकत्र आलेले. शरद पवारांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे. यांच्या पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी आपण दुसऱ्या दृश्यामध्ये बघतोय की शरद पवार आणि त्यांच्या शेजारीच अगदी छगन भुजबळ उभे आहेत. भुजबळ आणि पवारांचा एकत्र प्रवास देखील झालेला आहे. एकाच मंचावर ते आलेले आहेत. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्तानं सावित्रीबाईंच्या पुतळ्याचं अनावरण शरद पवारांच्या हस्ते झालं आणि या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री छगन भुजबळ देखील उपस्थित आहेत. आपण एका दृश्यामध्ये बघू शकतो की अगदी शरद पवारांच्या शेजारी भुजबळ उभे आहेत. आता या दोन्ही नेत्यांमध्ये संवाद होणार का, भुजबळ शरद पवारांशी बोलणार का हे बघणं महत्त्वाचं आहे. सध्या छगन भुजबळ पक्षामध्ये नाराज आहेत मंत्रिपद न मिळाल्यामुळे. चाकणमधील या कार्यक्रमासाठी छगन भुजबळ आणि शरद पवार एकत्र आले. सर्व उपस्थित जनसमुदायाला विनंती राहील, आपण अलीकडच्या बाजूने ज्या ठिकाणी सरकारी गेट आहे, सरकारीचं जे दालन आहे त्या ठिकाणाहून आपण जायचं. या ठिकाणी कोणी येऊ नका, सर्वांना विनंती राहील. कृपया मान्यवरांना जाण्यासाठी जागा मोकळी करायची. प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं. आपण सभेच्या ठिकाणी अधिकृत करायचे आहे. पुणे जिल्ह्यातील चाकण इथे हा कार्यक्रम आहे. शरद पवार आणि भुजबळ यांनी प्रवास देखील एकत्र केलेला, आता एकाच मंचावर आलेले आहेत. खासदार अमोल कोल्हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचं अनावरण शरद पवारांच्या हस्ते झालेलं आहे. सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीचा हा कार्यक्रम आहे. मुख्य म्हणजे विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये माजी मंत्री छगन भुजबळ नाराज आहेत. एकीकडे देवेंद्र फडणवीस यांनी देखील स्तुतिसुमनं उधळलेली आहेत छगन भुजबळांवर आणि आता आपण बघतोय की शरद पवार आणि छगन भुजबळ एकाच मंचावर आलेले आहेत. आता भुजबळ पवारांशी काही संवाद साधणार का किंवा भाषणात काय बोलणार याकडे आता सर्वांचं लक्ष आहे. भुजबळांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची आहे किंवा हा कार्यक्रम महत्त्वाचा आहे. आपण बघितलं एकीकडे देवेंद्र फडणवीस आणि भुजबळांची शिरोशारीमध्ये एकमेकांची स्तुती केलेली आहे. चाकणमधल्या कार्यक्रमानंतर आता राज्यभरातल्या आणखी काय घडामोडींचा आपण वेगवान आढावा घेऊया टॉप 50 मधून. यवतमाळ महावितरणकडून वीज चोरी विरोधात धडक मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. 19 पथकं त्यासाठी तैनात करण्यात आलेली आहेत. या मोहिमेअंतर्गत वीज सेवेत गुणात्मक सुधारणा करण्यासाठी मीटरची देखील तपासणी केली जाणार आहे. खंजीरनं केक कापून सेलिब्रेशन करणं अमरावतीच्या 32 वर्षीय तरुणाला महागात पडले. शाहिद मंसुरी वल्द मोहम्मद साजिद नावाच्या तरुणाला गुन्हे शाखेच्या युनिटनं आता खंजीरसह अटक केली. नागपूर गेट पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरुद्ध आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. नवी मुंबईतील सानपाडा गोळीबार घटनेचा सीसीटीव्ही समोर आला. यातील 2 व्यक्ती बाईकवरून जाताना दिसत आहेत. थोडं पुढे जाऊन बाईकवरून उतरून या दोघांनी एका व्यक्तीवर 5 राऊंड फायर केले. जखमी राजाराम ठोकेमवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुणे
पुण्यात 2 भुरट्या चोरांनी गणेश मंडळाच्या ट्रॅक्टरची ट्रॉली केलेली आहे। या प्रकरणी मंडळाच्या वतीनं समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली आहे। गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दरम्यान वापरण्यात येणारी ट्रॅक्टर ट्रॉली चोरट्यांनी लंपास केली आणि ती सगळी घटना आहे ही CCTV कॅमेऱ्यात आता समोर आलेली आहे। नाशिकमध्ये चांदोड भागात राहणाऱ्या एका तरुणाची घराबाहेर उभी केलेली पल्सर गाडी 2 चोरट्यांनी चोरून नेलेली आहे। गाडीचा लॉक तोडून ही गाडी चोरतानाची संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद झालेली आहे। या प्रकरणी आता चांदोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे। मध्य रेल्वेकडून रविवारी कामशेत ते तळेगाव रेल्वे स्थानकादरम्यान विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे। देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी हा ब्लॉक असेल। रविवारी सकाळी 11 ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल। या कालावधीत 6 एक्सप्रेस गाड्या उशिराने धावतील तर 5 लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या। मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात अडथळा ठरणारी लांजा शहरातील बांधकामं पाडण्यास सुरुवात झालेली आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग आणि तहसीलदारांच्या उपस्थितीत बांधकामावरती हातोडा मारण्यात आलेला आहे। पुढचे काही दिवस ही पाडकामाची मोहीम चालणार आहे। बघा, दिवामधून एक घटना आहे ती म्हणजे प्रभाग समिती सहाय्यक आयुक्तांवर हल्ला झालेला आहे। अनधिकृत बांधकाम कारवाईच्या वेळी ही घटना घडलेली आहे। सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची घटना समोर घडलेली आहे। अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात येत असतानाच घुगे यांच्यावर हल्ला करण्यात आला। पोलिसांनी तत्काळ आरोपींना आता ताब्यात घेतलेला आहे। महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांवर हल्ल्याचा प्रयत्न झालेला आहे। अनधिकृत बांधकाम कारवाईच्या वेळी हा हल्ला झालेला आहे। पोलिसांनी हल्ला करणाऱ्यांना आता ताब्यात घेतलेला आहे। ठाणे महानगरपालिकेचे दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे यांच्यावर हल्ला झालेला आहे। अनधिकृत बांधकामावर कारवाई सुरू असतानाच ठाण्याचे सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे यांच्यावर हल्ला झालेला आहे। सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेनिमित्त मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। तलावात अगदी मरोबत मंदिराच्या विद्युत रोषणाईचं तलावात प्रतिबिंब उमटताना दिसतंय। ही रोषणाई सिद्धेश्वर भक्तांसाठी आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरते। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात लाडू प्रसाद खरेदीला भाविकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे। मागील वर्षभरात तब्बल 6 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे। भाविकांकडून ड्रायफ्रुट्स युक्त लाडू प्रसादाला मोठी मागणी आहे। कोपरगाव तालुक्यातील चासनळी या छोट्याशा गावात 20 एकर जागेमध्ये भव्य श्रीराम सृष्टीची उभारणी होते। ग्रामस्थांनी एकत्र हीच संकल्पना राबवलेली आहे। शासनाने या ठिकाणी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी 2.5 कोटी रुपये मंजूर केले। पुष्पा 2 या चित्रपटानं वर्ल्ड वाईड बॉक्स ऑफिसवर बाहुबली 2 या चित्रपटाला चितपट केलेले। आता पुष्पा 2 भारतातील दुसरा सर्वाधिक पाहिला गेलेला चित्रपट आहे, कमाईचा चित्रपट आहे। 4 आठवड्यात या चित्रपटानं तब्बल 1799 कोटींची कमाई केली। टॉप 50 नंतर आता राज्यभरातल्या कृषी जगतातल्या काही घडामोडींचा आपण वेगवान आढावा घेऊया ॲग्रोवन टॉप 10 मधून। प्रमाणात उत्पादन घेतलं जातं, मात्र यंदा सततच्या वातावरण बदलामुळे पपई पिकावर मोझेक आणि डावणी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या संपूर्ण पपईच्या बागाच आता धोक्यात आल्या। हवामान बदलाचा फटका मोठ्या प्रमाणात आंबा उत्पादक शेतकऱ्याला बसतोय। आंब्याचा मोहर मोठ्या प्रमाणात गळाल्यामुळे आंब्याच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट निर्माण होणार आहे। त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर तिळाच्या दरात वाढ झाली आहे। कारंजा बाजार समितीत तब्बल 11,710 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे। या वाढत्या मागणीमुळे येत्या काही दिवसात दर आणखी वाढण्याची शक्यता आहे।
मावळ तालुक्यात चायनीज सूर्यफुलाच्या शेतीचा अनोखा प्रयोग करण्यात आला आहे. मावळ तालुक्यातील साळुंबरे गावात शेतकरी नंदकुमार आगळे यांनी हा प्रयोग केला आहे. आगळे यांनी 3 गुंठे क्षेत्रात या चायनीज सूर्यफुलाचं पीक घेतलंय. सध्या बाजारपेठेत या फुलाला 25 ते 30 रुपये इतका दर मिळतोय. नांदेड जिल्ह्यातील अनेक तालुक्यात ज्वारीचं उत्पादन घेतलं जाते, परंतु सध्या पिकावर चिकटा आणि मावा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे उत्पादनात घट होण्याच्या भीतीनं शेतकरी चिंतेत सापडले. कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी नाशिकमधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केलेली आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान आज नाशिक दौऱ्यावर आहेत. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि शिवराज सिंह चौहान एकाच मंचावर येणार आहेत. वाशिम जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे संचालक योगेश कुंभेजकर यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करत मार्गदर्शन केलेलं आहे. त्यावेळी पीक परिस्थिती जाणून घेतली. शेतकऱ्यांना लागणाऱ्या नवीन तंत्रज्ञान आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. वाशिममध्ये रब्बी हंगाम अर्धा संपला तरी हजारो शेतकरी सिंचनासाठी सौर कृषी पंपाच्या प्रतीक्षेत आहेत. शासनाच्या मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत 5219 शेतकऱ्यांनी पैसे भरले. यातील 3206 शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न अजूनही कायम आहे. याचा परिणाम उत्पादनावर होण्याची शक्यता आहे. राज्य शासनानं गाईच्या दुधाला प्रति लिटर 7 रुपये अनुदान देण्याची घोषणा केली. मात्र उत्पादकांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरं जावं लागते. दिवाळी आणि त्यानंतर थंडीच्या पोषक वातावरणात गाईचं दूध उत्पादन वाढलंय, मात्र उत्पन्न कमी झालंय. त्यामुळे उत्पादक चिंतेत आहे. पुढची बातमी आता नवी मुंबईतून. वाशी रेल्वे स्थानकातील ही धक्कादायक घटना आहे. नवी मुंबईच्या वाशी रेल्वे स्थानकातील ही बातमी समोर आली की पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यामध्ये हेड कॉन्स्टेबल असलेल्या विजय चव्हाण यांची 2 जणांनी गळा दाबून हत्या केली. त्यानंतर त्यांचा मृतदेह हा रबाळे ते घणसोली रेल्वे स्थानकादरम्यान धावत्या लोकलसमोर फेकलाय. मृत विजय चव्हाण हे घणसोली येथे राहत होते. वाशी रेल्वे पोलिसांनी आता अज्ञात मारेकऱ्यांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केलेला आहे. आरोपींच्या शोधासाठी आता वेगवेगळी पथकं तैनात करण्यात आलेली आहेत. बघा, धक्कादायक घटना आहे. 2 जणांनी गळा दाबून हत्या करत मृतदेह फेकलेला आहे. पनवेल पोलीस ठाण्यातील विजय चव्हाणांची हत्या झालेली आहे. नवी मुंबईतल्या धक्कादायक बातमीनंतर राज्यभरातल्या आणखी काय घडामोडींचा आपण वेगवान आढावा घेऊया 36 जिल्हे 36 रिपोर्टरमधून. राजधानी नवी दिल्लीसह अनेक शहरांमध्ये आता थंडीमुळे धुक्याची चादर पसरली. याचा दिल्लीत येणाऱ्या आणि दिल्लीतून निघणाऱ्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम झालाय. 24 रेल्वेगाड्या उशिरानं धावत आहेत. विमान वाहतुकीवर देखील धुक्याचा परिणाम जाणवतोय. दिल्लीला थंडीचा येलो अलर्ट दिला गेलाय. राज्यात थंडी पुन्हा परतली. 24 ते 48 तासांमध्ये तापमानात सरासरी 3 ते 4 अंशांची घट होण्याचा अंदाज आहे. याचा सर्वाधिक परिणाम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात होणार आहे. कोकणात तापमानात फारशी घट अपेक्षित नाही, तर मुंबई आणि उपनगरांमध्ये सायंकाळी तापमानात घट दिसेल. यवतमाळवरून पुण्याला जात असताना वाहन चालकाचा डोळा लागल्यानं अपघात झालेला आहे. अपघातामध्ये 3 जण किरकोळ जखमी झालेले आहेत. स्थानिकांनी अपघातग्रस्तांना तातडीने मदत करत जखमींना उपचारासाठी यवतमाळ रुग्णालयात दाखल केले. उल्हासनगरमध्ये भरधाव कारनं 3 वाहनांना धडक दिली आहे. या अपघातात सुदैवानं 4 वर्षाचा मुलगा बचावला. या प्रकरणी स्थानिकांनी कार चालकाला आता पोलिसांच्या ताब्यात दिले. आरोपी हा 19 वर्षांचा आहे. पिंपरी चिंचवड शहरातील वाल्हेकरवाडी रोडवर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं 3 ते 4 वाहनं एकमेकांवर जोरात आदळली. सुदैवानं वाहनांचा वेग कमी असल्यानं कोणालाही जखम झाली नाही, मात्र वाहनांचं मोठं नुकसान झालं.
नाशिकच्या मनमाड मालेगाव महामार्गावर माल वाहतूक ट्रक रस्त्यालगत असलेल्या विहिरीत पडल्याची घटना घडली. 50 फूट खोल असलेल्या विहिरीत 40 फूट पाणी आहे. ट्रक बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भातील एक बातमी आहे. या योजनेला काही निकष लावण्याबाबत कोणती चर्चा झाली नाही. लाडकी बहीण योजनेसंदर्भात विनाकारण गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय असं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलेलं आहे. लाडकीला दिलेला शब्द सरकार बदलणार नसल्याचं देखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे. नाही, असं काही चर्चा झाली नाही आहे. त्यामुळं त्या संदर्भात विनाकारण जे असे काही गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न होतो. आता आपण जो डिसेंबरचा हप्ता जमा केला त्याला कोणती कपात लावली आपण. त्यामुळे मला वाटतं की असं काही लाडक्या बहिणींना जो आम्ही शब्द दिलेला आहे शेवटी तो आमच्या बहिणींना दिलेला शब्द आहे. तो मला वाटतं सरकार कधी त्यातून बदलणार नाही याची आपण खात्री बाळगा. 2 वर्षांच्या संघर्षानंतर नागपूर मडगाव एक्सप्रेस या गाडीला सावंतवाडी रेल्वे स्थानकात थांबा देण्यात आला आहे. कोकण रेल्वे प्रवासी संघटनेकडून या एक्सप्रेसला सावंतवाडीत थांबा देण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर आता नागपूर मडगाव एक्सप्रेस सावंतवाडी स्थानकात थांबताच तिचं अगदी जंगी स्वागत करण्यात आलं. मध्य रेल्वेकडून रविवारी कामशेत ते तळेगाव दरम्यान विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी सकाळी 11 ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल. यावेळी 6 एक्सप्रेस गाड्या उशिरानं धावतील तर 5 लोकल रद्द करण्यात आल्या. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा ऑक्सफर्ड विद्यापीठानं सन्मान केलाय. पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या SC, ST, OBC आदिवासी विद्यार्थ्यांना सावित्रीबाईंच्या नावानं शिष्यवृत्ती सुरू करण्यात आलेली आहे. शिष्यवृत्तीमध्ये शिक्षणाची सर्व फी, जेवण खर्चासह अनेक सुविधा या मोफत दिल्या जाणार आहेत. नागपूर विद्यापीठानं महाविद्यालयांना परीक्षेसाठी दिलेलं सामान खराब निघालंय. विद्यापीठ अधिसभेच्या बैठकीत हा मुद्दा गाजलाय. शिवाय परीक्षा आधी नवीन सामान न दिल्यास परीक्षेवर बहिष्कार घालण्याचा इशारा देण्यात आला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित 114 उच्च महाविद्यालयांपैकी 68 उच्च महाविद्यालयांना पूर्ण वेळ प्राचार्यच नाहीत. रोस्टर तपासणी आणि भरती बंदमुळे अशा अवस्था झाल्याचं विद्यापीठ आणि महाविद्यालयांकडून सांगितलं जात आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सिंघमच्या डायलॉगवर रील बनवण्यात आलं. रीलसाठी शाळेतील खुर्चीवर लात मारत इतर साहित्य देखील वापरलं गेलंय. करवीरच्या दऱ्याचे वडगावमधील माजी विद्यार्थ्यांचा हा प्रताप आहे. बुलाना उसको, बोला जयकांत शिक्र इज वेटिंग, बुलाओ उसको. ए, जानता भी है तू मेरे को? हाँ, मेरे पावर को जानता हूं. मर्डरर है तू साला. 10वी-12वीच्या परीक्षेसाठी CCTV सह व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील करण्यात आलेलं आहे. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी हे निर्णय घेण्यात आलेले आहेत. त्यासोबतच सहाय्यक परीक्षकांच्या मोबाईलवरून प्रत्येक केंद्रावरील पेपर संपेपर्यंत हालचाली टिपण्यात येणार आहेत. खेड तालुक्यातील कडूस गावात एका शेतकऱ्यानं बैलाच्या मृत्यूनंतर त्याचा दशक्रिया विधी केला. बैल हा शेतकऱ्यांचा सगळा सोबती, त्यामुळे आयुष्यभर शेतकऱ्याची साथ देणाऱ्या बैलाप्रती अनोख्या रीतीनं कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. देशोदेशीच्या स्थलांतरित पक्ष्यांची पंढरी ठरलेल्या उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात विविध पक्ष्यांच्या आगमनाला आता सुरुवात झाली. या पक्ष्यांचे थवे पाहण्यासाठी तसंच त्यांची जलक्रीडा पाहण्यासाठी त्यांचं विहंगम दृश्य टिपण्यासाठी छायाचित्रकार देखील जमत आहेत. पक्षीप्रेमी देखील अगदी राज्यभरातून इथं दाखल झालेले आहेत. रायगड जिल्ह्यात महाड तालुक्यात दरडग्रस्त तळीये गावातील 7 वाड्यांना पाण्याची समस्या भेडसावते. तळे गावासाठी वरंद धरणातून पाणी पुरवठा प्रस्तावित आहे, पण अद्यापही त्याचं काम सुरू झालं नाही. योजना सुरू होत नाही तोपर्यंत शासनानं पाण्याचा पुरवठा करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली. सांगलीच्या विटा शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन कुंडल गावी फुटली आहे. त्यामुळे कुंडल येथे अनेक घरांमध्ये पाणी शिरून साहित्याचं मोठं नुकसान झालंय. या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करत कुटुंबांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नागरिकांनी केली. पुढची एक महत्त्वाची बातमी. बीडमधून वाल्मिक कराडला स्पेशल ट्रीटमेंट द्यायला बीड जिल्हा कोर्टानं नकार दिला आहे. कोठडीत असिस्टंट देण्याची मागणी कोर्टानं फेटाळली आहे.
आपल्याला स्लीप ॲमिया नावाचा आजार असल्यामुळे ऑक्सिजन सारखं मशीन दररोज लावलं जातं. ते चालवण्यासाठी CID कोठडीत 24 तास मदतनीस देण्याची मागणी करारानं केली होती. मात्र असा खाजगी व्यक्ती कोठडीत असलेला आरोपी सोबत ठेवता येणार नाही असं कोर्टानं स्पष्ट केलंय. झोपेत असताना श्वासोच्छवासात अडथळे येणे किंवा गुदमरल्यासारखं वाटणं असा हा स्लीप एपनिया नावाचा आजार आहे, जो कराडला आहे. झोपताना घाम येतो आणि छातीत देखील दुखतं. झोपताना जोरात घोरणं, अस्वस्थ वाटणं ही त्याची लक्षणं आहेत. जास्त वजनानं ग्रस्त असलेल्यांना जास्त धोका असतो. मानेचा आकार 17 इंचांपेक्षा जास्त असणाऱ्यांना धोका असतो.